नमस्कार मैत्रिणींनो, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण दाखवणार आहोत शेंगांची भाजी. तर ह्या शेपटाच्या शेंगा मला आलेल्या आहेत भावाकडनं माझ्या श्रीवर्धनवरून. ते आम्ही घेतलेले आहेत आणि त्याची आज मी भाजी बनवणार आहे. तर चला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे त्यातल्या काय त्रुटी असतील त्या तुम्ही मला सांगू शकता कॉमेंटमध्ये. शेंगा घेतलेत मी, कापून धुवून घेतलेत आणि आता मी ह्या उकडत ठेवते गॅसवरती. याची पूर्ण ही साल काढलेली आहे हिरवी, आणि त्याच्यात थोडं मीठ टाकून मी उकडून घेते शेंगा. थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये. आता उकडत ठेवले. तेल घालते याच्यामध्ये 2-3 चमचे. तेल आपलं तापलं तर आपण मोहरी जिरं टाकूया. हे वाटण वाटायचं आहे. लसूण आहे 2-3 पाकळ्या. खोबरं घेतले, थोडं सुकं घ्या ओलं घ्या कसंही घ्या. मी हे जरा सुकलेलं होतं ते घेतलं आणि कोथिंबीर घेतले. आता मी हे वाटून घेणार आहे. आपलं तेल आता तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया अर्धा चमचा. आता आपली मोहरी तडतडले, जिरं टाकते मी. हा कढीपत्ता मी घेतलेला आहे, सुकून ठेवला आहे. हिंग हळद टाकते. हिंग आहे पाव चमचा आणि हळद आहे अर्धा चमचा. अशी सगळी फोडणी केलेली आहे. हे 2 कांदे घेतलेले आहेत मी मध्यम आकाराचे, ते घालते याच्यामध्ये. कांदा चांगला परतून घेते. हल्ली या शेंगांना जास्त भाव आलेला आहे, कारण आयुर्वेदात त्याला वरच्या दर्जाचं स्थान मिळालेलं आहे. त्यांना मोरिंगा म्हणून नाव पडलेलं आहे. आणि आता त्या खूप महाग पण झाल्यात. 50 रुपयाच्या कधी 3-2 मिळतात. आता जरा जास्त यायला लागला आहे, त्याच्यामुळे थोड्या स्वस्त झाल्यात. आणि कॅल्शियम त्याच्यामध्ये भरपूर आहे, त्यामुळे सगळे आता लोक हे खायला लागलेले आहेत. शेकटाच्या पाल्याची पण पावडर करतात सुकवून. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा पाण्याबरोबर घेतली तर आपलं कॅल्शियम पण वाढते. आणि शेंगांचं सूपसुद्धा करू शकतो आपण. आता आपला कांद्यावरती मी टोमॅटो टाकते. ते बघा, हे टोमॅटो घेतले मी 2 बारीक कापून घेतलेले. टोमॅटो मग परत शिजून घ्यायचं. तो परत मी आपलं वाटण तयार करते. थोडंसं मीठ घालते म्हणजे पटकन शिजतील. आणि झाकण देऊन ठेवते. इथे आपले शेंगा पण उकडत आहेत. आता मी वाटण वाटून घेते हे पूर्ण. आता आपलं कांदा आणि टोमॅटो बघूया आपण. मस्त झालेलं आहे. ते मी वाटण वाटून घेतलेलं आहे. कोथिंबीर, लसूण आणि खोबरं ते घालते ह्याच्यामध्ये पूर्ण. कच्चेपणा जाई परत चांगलं परतून घेते आणि मग सगळे मसाले घालते. आता मी यामध्ये लाल तिखट घालते 2 चमचे. हे माझं घरचं केलेलं आहे. ते मी दुसऱ्या छोट्या चमच्याने भाजून घेतलेलं आहे. आणि हा काळा मसाला आहे तो थोडा घालते, 1 चमचा घेतलेला आहे. आणि थोडासा चवीपुरता गूळ घालते. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. मसाले करपायला नको म्हणून थोडं पाणी घालते मी वाटण्याचं. आणि पाणी घालते वाटण्याचं. परत झाकण देऊन ठेवूया. ठेवते 5 मिनिटं. आता मी परत उघडते हे. बघा, आपलं मस्त तेल पण सुटलेलं आहे आणि शेंगा पण इथे झालेल्या आहेत. एक मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा, पूर्ण झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगा टाकून घेते. त्यातलं पाणी टाकलं तरी चालेल, चांगलं आपण सुपाला पण वापरतो शेवटी ना. चांगलं तर हे पाणी टाकू शकता तुम्ही. मी सगळ्या शेंगा टाकून घेते ह्याच्यामध्ये. चांगला एक कड घेते, परत झाकण ठेवून थोडंसं मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये. मीठ आपण टाकलेलं शेंगा उकडताना पण, आणि कांद्यात पण थोडं टाकलेलं, तर जरा सांभाळून टाका एवढंच. आणि आपल्याला थोडा रस्सा पाहिजे असेल तर आपण शेंगा उकडलेलं पाणीसुद्धा टाकता येते. थोडीशी वरून कोथिंबीर टाकते. आणि मग आपला एक कड आला का आपण उतरून घेऊ भाजी. थोडंसं पाणी टाकते, परत झाकून ठेवते जरा. आणि ही भाजी कशी
कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. भाताबरोबर पण चोळून खाता येते, चपातीबरोबर, भाकरीबरोबर. आणि हा व्हिडिओ माझा भाजीचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा दाण्याचा कूट केलेला आहे, तो मी थोडा घालते ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्या भाजीला चांगलं चव येईल. आणि झाकून ठेवते, ग्रेव्ही त्यातली छान लागते. चला आता आपली भाजी ही उघडून बघूया. बघा मस्तपैकी झालेली आहे. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. शेंगा सुद्धा खूप सुंदर लागतात श्रीवर्धनच्या. आणि ही काढून घेते भाजी. चला मैत्रिणींनो, आपली ही शेंगाची भाजी बघा किती छान झालेली आहे. आणि ही अशी शेंग खायची की उसाचा रस कसा निघतो तसा त्या सालीतला पूर्ण आपला रस शरीरात गेला पाहिजे, म्हणजे खूप त्याच्यातनं कॅल्शियम मिळेल. तर चला, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो परत दुसरा व्हिडिओ घेऊन येते. धन्यवाद. नमस्कार.